हीन सेमज तापल्या उन्हाची, घरकुल सावरी सावली कुणाची, म्हणे तुका नामा जनाई. रामकृष्ण हरी माऊली. आज 25 जुलै. मी आहे पंढरपूरमध्ये चंद्रभागेच्या तीरावर. म्हणजे मला सांगा, सुविचार या शब्दाचा अर्थ काय? मी तसा पटकन तुम्हाला सांगता येणार नाही ना, पण ह्या शब्दाची जर विभक्ती केली तर म्हणजे सु आणि विचार. सु म्हणजे चांगलं, चांगला विचार. मग मी विचार केला की विभक्ती या शब्दाची विभक्ती काय असेल. वि आणि भक्ती. वि म्हणजे विठ्ठल, विठ्ठलाची भक्ती. म्हणजेच काय की शब्दांची विभक्ती केली की शब्दांचा अर्थ कळतो, आणि विठ्ठलाची भक्ती केली तर जगण्याचा अर्थ कळतो. ध्यास पंढरीचा डोळा काळ जात विठुराया, विटेवरी माथा माझा आस सारी तुझ्या पाया. तुम्ही बघताय माझ्या मागे विठू माऊलीच्या मंदिराचं प्रवेशद्वार आहे, ज्याला श्री संत नामदेव पायरी म्हणून ओळखलं जातं. म्हणजे इथे सगळे वारकरी जमलेले आहेत. त्या वारकऱ्यांसोबत आपण गप्पा मारणार आहोत, त्यांचा अनुभव आपण जाणून घेणार आहोत. तेव्हा तुम्ही सुद्धा या भक्ती सोहळ्यात सामील व्हा, ज्याचं नाव आहे गजर माऊलीचा सोहळा सख्यांचा. गिफ्टिंग पार्टनर विठोबा, आयुर्वेदिक दंतमंजन आणि टूथपेस्ट. रामकृष्ण हरी. पांडुरंग 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 विठ्ठला, पांडुरंग 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 विठ्ठला, पांडुरंग 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 विठ्ठला, पांडुरंग 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 विठ्ठला. विठाई 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 माऊली, विठ्ठला विठ्ठला पंढरीचे आई माऊली, विठ्ठला विठ्ठला विठाई 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 माऊली, विठ्ठला विठ्ठला पंढरीचे आई माऊली, विठ्ठला विठ्ठला श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जय. म्हणजे आता वेळ झालेली आहे अभंग ऐकण्याची, आणि आज आपल्या सोबत आहेत हरिभक्त परायण आशाताई हणमकर. ऐकूया त्यांच्या मंजूळ वाणीने एक सुंदरसा अभंग. रामकृष्ण हरी. सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया. गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई, मज प्रेम सर्व काळ. विठू माऊलिया हाचीवर देई, संचरोनी राही हृदयी माझ्या. तुका म्हणे काही न मागे आणिक, तुझे पायी सुख सर्व आहे. सगळे वारकरी आषाढी वारी निमित्त पंढरपूरला आलेले आहेत, आणि आजचा वारकऱ्यांचा आनंद उत्साह काही गगनामध्ये मावत नाहीये. सगळेजण वारकरी विठुरायाला भेटण्यासाठी, त्याला पाहण्यासाठी आतुर झालेले आहेत, आणि तो क्षण आता आलेला आहे. आज आषाढी वारीचा दिवस आहे. सगळेजण पांडुरंगाला डोळे भरून पाहणार आहेत, आणि सगळ्यांचं दुःख, सगळ्यांची चिंता, काळजी, उद्वेग सगळा काही क्षीण निघून जाणार आहे. आता कोठे धावे मन तुझे चरण देखिलिया, भाग गेला शिन गेला अवघा झालासे आनंद. जगद्गुरु तुकोबारायांचा गोड असणारा अभंग आज आपण सेवेकरता घेतलेला आहे. सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती. जगद्गुरु तुकोबाराया म्हणतात, देवा तुझं रूप आणि तुझं नाम अतिशय गोड आहे, आणि ते सतत माझ्या डोळ्यासमोर राहिलं पाहिजे. तुझी मूर्ती सतत माझ्या डोळ्यासमोर जडू देत, अशी जगद्गुरु तुकोबाराया आजच्या अभंगामधून मागणी करतायत. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी 3 संबोधनं दिलेली आपल्याला दिसतात. एक रखुमाईच्या पती सोयरिया आणि विठू माऊली, अशी 3 संबोधने आपल्या डोळ्यासमोर दिसत आहेत. ज्याच्याकडे मागायचंय तो कोण आहे, तर तो रखुमाईचा पती आहे. वास्तविक पाहता वारकरी परंपरेमध्ये रुक्मिणी मातेचा प्रचंड आदर केलेला आहे. आपण उत्तरेमध्ये जर गेलो तर उत्तरेमध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्यासोबत राधेचं नाव जोडलं जातं, परंतु महाराष्ट्राचं वैशिष्ट्य असं आहे की महाराष्ट्रामध्ये पांडुरंगासोबत रुक्मिणी मातेचं नाव आहे. रुक्मिणी प्राण संजीवन त्याला म्हटलं जातं. आषाढी वारीला एवढे भक्तगण, एवढे वारकरी पंढरपूरला येतात आणि विठुरायाला भेटतात, परंतु रुक्मिणी मातेची कधीच तक्रार नसते. सगळा काही त्याग जो आहे तो रुक्मिणी मातेचा आहे, आणि विठुराया जर आपल्याला कोणी सोपा करून दिला असेल, खुला करून दिला असेल तर तो रुक्मिणी मातेनं दिलेला आहे. म्हणून रखुमाईच्या पती, आणि पुढे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात सोयरिया, तो कोण आहे, तर तो आमचा सोयरा आहे, तो आमचा जीवलग आहे. आपण जर जगाचा विचार केला तर जगामध्ये अनेक नातेसंबंध आपण जोडलेले आहेत, आपण अनेकांना जीवलग म्हणतो, परंतु ते जीवलग कधीपर्यंत सोबत असतात तो आपल्या.
अंतकाळापर्यंत ते सोबत नसतात. जोपर्यंत आपल्याकडं काही देण्याकरता, जगाला देण्याकरता काही आहे, काय प्रसिद्धी असेल, मान असेल, सन्मान असेल, पैसा असेल, या गोष्टी जोपर्यंत आपल्याकडं आहेत तोपर्यंत लोक आपल्या जवळ येत असतात आणि तोपर्यंतच नाते निभवत असतात आणि तोपर्यंत जिवलग असतात. परंतु या सगळ्या गोष्टी एकदा का आपल्याकडून निघून गेल्या मग मात्र आपल्याला कोणी विचारत नाही, म्हणजे शेवटपर्यंत कोणीही आपल्याला साथ देत नाही. मग शेवटपर्यंत साथ देणारा कोण असेल तर तो विठुराया आहे. अंतकाळीचा सोयरा आणि तुका म्हणे विठू दरा, म्हणून त्याला सोयरा म्हटलंय. तिसरं संबोधन वापरलं विठू माऊली आहे. विठ्ठल परमात्मा हा सगळ्यांचा कोण आहे तर मायबाप आहे. देवाला संतांनी स्त्री सुलभ भाव वापरले. त्याला कधी माऊली म्हटलंय, कधी सखा म्हटलंय, तर कधी साजनी म्हटलंय, कधी बाई सुद्धा म्हटलंय. इतर जर आपण अवतारांचा विचार केला देवाच्या तर इतर अवतारांमध्ये विठू माऊली म्हटलं गेलेलं नाही. याच अवतारामध्ये फक्त भगवान परमात्म्याला विठू माऊली म्हटलेलं आहे. जनाबाई तर म्हणते की देवा माय मेली बाप मेली, आता सांभाळी तू विठ्ठला. माझी माय सुद्धा गेली आणि माझे वडील सुद्धा गेले, आता सांभाळ करणारा कोण आहेस तर तू माझा माई बाप आहेस, म्हणून विठ्ठला तूच माझा सांभाळ कर. म्हणून रखुमाईच्या पती, सोयरिया आणि विठू माऊलिया अशी 3 संबोधने जगद्गुरु तुकोबारायांनी दिलेली आपल्याला दिसतात. आणि जगद्गुरु तुकोबाराय ही संबोधने वापरून देवाकडे मागणी मागतात की देवा तुझं रूप गोड आहे आणि तुझं नाम सुद्धा गोड आहे आणि हेच रूप माझ्या डोळ्यासमोर सतत राहिलं पाहिजे. खरं तर देवाच्या रूपाचा जर विचार केला ना तर अतिशय गोड रूप आहे देवाचं. देखणं आहे, साजिर आहे, गोजिर आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान. आतापर्यंत देवानं अनेक अवतार घेतले, अनंत रूपे घेतली, परंतु ती रूप रामकृष्ण हरी या रूपांपेक्षा देखणी नाही आहेत. मग सगळ्यात देखणी रूपं कोणती असतील तर रामकृष्ण हरी म्हणजे पांडुरंगाचं. सगळ्या वारकऱ्यांना आषाढी वारी निमित्त आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. रामकृष्ण हरी. जगण्याचा पाया, चालण्याचे बळ, जगण्याचा पाया, चालण्याचे बळ. रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी, आई रामकृष्ण हरी माऊली. जगण्याचा पाया, चालण्याचे बळ, जगण्याचा पाया. इतके ज्या संख्येने वारकरी इथे येत असतात त्यांच्या बंदोबस्ताचं काम आपल्या या सगळ्या पोलीस दलावरती असतं. आज हे सगळं पोलीस दल इथे सज्ज आहे. नमस्कार दादा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तुझं नाव सांग बरं दादा. मी संतोष यादव, धाराशिव येथून आलेलो आहे, कळंब पथकामधनं. अच्छा. त्या वारकऱ्यांच्या घराचं सगळं संगोपन जसे विठ्ठल करतात तसं आमच्या देखील घराचं संगोपन विठ्ठल करत आहेत. आणि आम्हाला खूप आनंद होतोय की या वारीमध्ये आम्हाला बंदोबस्तासाठी या वारकऱ्यांची सेवा आणि पांडुरंगाची सेवा करायला भेटत आहे. बरं, एरवी कसं माहिती ना, पोलीस म्हटल्यानंतर आम्हाला सगळ्यांना भीती वाटते, म्हणजे आदरयुक्त भीती म्हणते. पण एरवी असलेलं आपलं हे पोलीस दल आणि आपले इतके दिवस वारकरी, आपल्या हे जे काही पालखी सोहळा असतो, या पालखी सोहळ्यातले आपले हे सगळे पोलीस दल, याच्यामध्ये काय फरक वाटतो? हा पालखी सोहळ्यातील पोलीस हा पोलीस नसून हा पोलीस मत वारकरी आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा पहिल्यांदा वारकरी आहे आणि पुन्हा पोलीस आहे. खऱ्या अर्थानं प्रत्येक वारकरी ज्याप्रमाणे इथं देवाच्या विठ्ठलाच्या भेटीसाठी येतो तसंच त्या विठ्ठलाच्या सेवेसाठी आम्ही आलेलो आहोत आणि त्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी आम्ही देखील वारकरी होऊनच आलेलो आहोत इथं. आता खरंच तुला सांगतो, इतकं छान बोलताय ना तुम्ही, म्हणजे आज मला खरंच कळते की एकदम म्हणजे सगळ्या आपल्या पोलीस दलांबद्दल एकतर अभिमान पण आहे, पण आज खरंच बघितलं ना की एक म्हणतो ना, एक गर्वसुद्धा वाटतो की आपलं पोलीस दल इतकं सक्षम आणि इतकं छान आहे. 2 वर्ष तुम्ही म्हणालात की वारीमध्ये आहे. काय असतो अनुभव? काय श्री विठू माऊली आपल्यासोबत आहे की विठू माऊलीची प्रचिती अशी आलेली आहे? प्रचिती अशी आहे की प्रत्येक जण एक वेगळ्या ट्रेसमध्ये जीवन जगतोय आजच्या घडीला. महागाई वाढलेली आहे, बाकीच्या सगळ्या वैयक्तिक आयुष्यातून प्रत्येकाला खूप खूप टेन्शन आहे. पण इथं पंढरीमध्ये जर पाऊल ठेवलं की माणूस आतमधूनच सुखी असतो.
का? कारण त्याच्या त्या सावळ्या विठ्ठलाला भेटण्याची त्याची जी आतुरता असते, मनातून सगळं डिप्रेशन, सगळं टेन्शन या पंढरीमध्ये पाऊल ठेवल्या निघून जातं. वा, प्रत्येक वारकऱ्याचा हा सगळ्यात मोठा संपत्ती आहे की इथं आलेला प्रत्येक वारकरी खूप समाधानी असतो पंढरीमध्ये आलेला बरोबर. वा. आणि लहानापासून मोठ्यापर्यंत वारीला ज्यांचं वय 80+ आहे, ज्यांना चालता येत नाही, जे आपण 60 वर्षानंतर रिटायर असं म्हणतो, ते रिटायर झालेत, ते देखील वारकरी आनंदानं टाळी वाजून नाचतायत ह्या विठ्ठलाचा गजर करत. हे खूप आनंदाची गोष्ट आहे. क्या बात आहे दादा, इतकं संतोष दादा, इतकं छान बोलतोयस ना तू, म्हणजे मला खरंच आनंद होतोय. रामकृष्ण हरी. पुंडलिकावर देव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, प्रभो रामचंद्र भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ध्यास तुझा अंतरी नाचे माझी पंढरी. आज पायाचं एवढं दुखणं असताना किंवा ती समस्या असताना सुद्धा तुम्ही वारीमध्ये सहभागी झालेलात. किती वर्ष वारी करताय? मी आता 3 वर्ष झालो वारी करतो. 3 वर्ष झालो. पण मग ही जी पायाची समस्या ही कधीपासून आहे? ही पहिल्यापासून समस्या होती व मला जगायची अपेक्षाही नव्हती. मला आपले महाराजने म्हटले की ती एकदा वारी करून बघ. आता 3 वर्ष झालं मला काही त्रास नाही आणि मी निव्वळ 200 किलोमीटर पादयात्रा करतो सलके. 200 किलोमीटर? हा. 3 वर्ष तुम्ही वारी करताय. हो. पण 3 वर्ष वारीच्या आधी मला अजिबात असं चालताना वगैरे त्रास होत होता? खूप त्रास होत होता. मला उठता बसता येत नव्हतं. कुठेही जरा चाललो की मला त्रास होणार. काय तुम्हाला असं वाटतं की काय आहे, म्हणजे ही काय शक्ती आहे की जेणेकरून तू बघ की इथपर्यंत ही वारी आपल्याकडनं घडत असते? मला तर ही वारी घडायला मी सांगतो अपेक्षा मला विठू माऊलीचाच एक कृपा आहे. मी त्यांच्यावर एक सद्भक्तीने मी आलो. त्यांच्या आशीर्वाद मला मग चांगलं झालं. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. मंडळी, आपण पंढरपूरमध्ये आहोत आणि तुम्ही बघतायत की इतके सगळे वारकरी अगदी छान इथे आपल्याला पंढरपूरमध्ये आलेले आहेत. पण ह्या सगळ्यामध्ये ना माझं एक लक्ष गेले ते ह्या 2 तरुण मंडळींकडे, आणि त्यांच्याशी बोलताना असं कळले की ते कॉन्टेंट क्रिएटर आहेत. म्हणजे जे ट्रेंडिंग गोष्टी असतात त्याच्यावरती ते व्हिडिओज करतात, त्याचे रील्स बनवतात. पण मला एक जाणवलं की ते मुंबईचे आहेत. मी वारीला आलेली आहे आणि मी फर्स्ट टाईम आले, तर मला म्हणजे मनाला खूप छान वाटतं इथे येऊन. आणि मी जसं लोकांना इन्फ्लुअन्स करते, मी इन्फ्लुएन्सर आहे, पण इथले खरे इन्फ्लुएन्सर तर ज्ञानोबा तुकारामच आहेत. बरोबर, क्या बात आहे. आम्ही म्हणजे सोशल मीडियावरती सगळ्या प्लॅटफॉर्मवरती वारी बघत आलो आहे, पण कधी आम्ही अनुभवलं नाही की इथे येऊन कसं वाटतं. ओके. आणि इथे येऊन खूपच छान वाटतं. खूपच छान वाटतं. हां. आता हे जे तुमच्यासारखे जे तरुण, म्हणजे तुमच्यासारखे नाही, आपल्यासारखे जे तरुण मंडळी आहेत, तर त्याला तुम्हाला काय सांगायचं की ह्या वारीबद्दल? तर बाकीचे म्हणजे आपण फिरायला जातो, कुठे जातो, बट वारीला या म्हणजे सगळी मजा करतो, पण ही मजा प्रसन्न वाटतं इथे येऊन, म्हणजे शब्दात मी सांगू शकत नाही. तुझ्या दारी प्रेम हे मनी राहू दे, एकदा तुला माऊली. मी लहानपणी आलेलो आईबाबांसोबत आणि आज इतक्या वर्षानंतर आलो आहे आणि इथे आल्यानंतर जे इथलं पूर्ण वातावरणच बदलून जातं. आपल्या डोक्यात जे काही असतं ते सगळं निघून जातं. बरोबर. आणि इथे आपण पूर्ण मिक्स होऊन जातो. आणि जसं तू म्हणाला की ट्रेंडिंग गोष्ट सुरू आहे आणि आम्ही त्याच्यावर व्हिडिओ बनवतो, तर मला वाटतं की सगळ्यात जुना ट्रेंड हा आहे.
म्हणजे गेले 700-800 वर्षांपासून हे सुरू आहे आणि हा एक असा ट्रेंड आहे, इतर ट्रेंड येतील जातील पण हा ट्रेंड कधी जाणार नाही. क्या बात आहे मित्र. हा ट्रेंड फॉरएव्हर राहणार आहे. हो हो, खरंच खूप सुंदर तुम्ही दोघं जण बोललेले आहेत. म्हणजे मंडळी बघितलं ना की नुसते वयस्कर नाही, मध्यमवर्गीय नाही, तर तरुण मंडळींच्या मनामध्ये सुद्धा वारीबद्दलच्या या भावना आहेत आणि ते ऐकून खरंच खूप छान वाटलं. मंडळी, जगामध्ये सगळ्यात जास्त कॉन्टेंट जर कोणाचा शेअर झाला असेल ना तर ज्ञानेश्वरी आणि आपल्या तुकोबांची गाथा. म्हणजे ज्ञानोबा महाराज आणि तुकोबांनी कुठल्या व्ह्यूसाठी हे ज्ञान दिलेलं नाही आहे, तर जगण्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू दाखवण्यासाठी खरं तर हे ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवलेलं आहे. त्यांचे जे फॉलोअर्स आहेत ते तुम्ही बघतायत की आपण किती संख्येने ते पंढरपूरमध्ये येत आहेत आणि हे जे फॉलोअर्स हे आत्ताचे नाहीत, ते गेली कित्येक वर्षाचे हे फॉलोअर्स आहेत आणि त्यांचं हे ज्ञान, त्यांच्यावरचं हे प्रेम हे अफाट असंच चालू राहणार आहे. आणि मला तर असं वाटतं की एकंदरीत ही सगळी वारी बघता दरवर्षी हे फॉलोअर्स वाढतच जाणार आहेत. त्यामुळे खरंच खूप छान वाटतं. तुम्हाला सुद्धा भेटून खूप छान वाटलं आणि या वारीमध्ये सहभागी होऊन सुद्धा मला अगदी मनापासून खूप छान वाटलेलं आहे. तर बोला एकदा रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माझी विठू माऊली, 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 माझी विठू माऊली. इथे पंढरपूरमध्ये आल्यानंतर एक छान वाद्यांचं दुकान मला इथे दिसलेलं आहे. तिन्ना तीनशिना तिन्ना तेसरी दिला हे लगे का दास तीन दादा ता. ही त्याची डबल फी लागती. अच्छा म्हणजे त्या उठवणीला त्या गाण्याला जरा उचलून धरण्यासाठी अच्छा. त्या अभंगाला ते लग्गी हे वाजली जाते. ज्या पद्धतीने आपली वाद्य आणि आपल्या वाद्यांवरचं प्रेम हे जे काका करत असताना मला दिसलं आणि म्हणून मी त्यांच्याशी बोलायला आलो आणि बोलल्यानंतर मला असं कळलं की काका हे मानकरी आहेत. आता ते मानकरी का आहेत ते आपण त्यांच्याकडनंच जाणून घेऊया. तर आम्ही पंढरीमध्ये आलो, पण पंढरीनाथाने आम्हाला जवळ केलं. 12 मानकरी आम्ही पंढरपुरामध्ये. मग 12 मानकरी आम्ही असे आहेत की ते भगवंताला जागा करायचं, सनई चौघडा वाजवायचं, भगवंत जागे होते. नंतर आपले सगळे काय ब्राह्मण बडवे ते येतात. त्यांच्यानंतर मग आम्ही पाणी वगैरे सगळं आणतो. भगवंताला आंघोळीला गरम पाणी जाऊन घालतो. मग ते पाणी आमच्या अंगावर उडवतात आणि ते 12 मानकऱ्याला पहिले आता नाही, पूर्वी आमच्या डोक्याला टोप घालायची, देवाचा टोप असं 12 मानकऱ्याला घालत होते. मग ते आम्हाला ते भाग्यात आमचं भयंकर आहे आणि इतकं चांगलं आहे आमचं गाव. आमच्या ह्याला इतकं उत्कृष्ट आहे, आम्हाला आनंद वाटतो ह्या गावात आम्ही जन्म घेतला. म्हणजे इतकं भारी आहे आमचं गाव. आम्हाला अभिमान आहे आमच्या गावाचा, पंढरपुराचा. श्रीक्षेत्र पंढरपूर म्हणजे काय तर साधन आहे. पृथ्वीवर कुठला देव नाही, याचा देव जवळ करणारा हे आहे. इतकी वर्ष तुम्ही पांडुरंगाची सेवा करताय, हो, काय असं पांडुरंगाने तुम्हाला फळ दिलंय जे तुम्हाला इथे सांगावं असं वाटतं? मला असा आनंद वाटतो की मला अजून गोळी नाही, औषधाची गोळी नाही. म्हणजे हेच भगवंताचं मोठं. वय वर्ष किती? आता माझं 71 वय चालू आहे, पण माझं खाणं पिणं व्यवस्थित असतं. मी बरोबर 4 वाजता जेवतो, 4चं जेवण असतं, दुपारी 11ला जेवण करतो. त्यामुळे माझी तब्येत व्यवस्थित आहे, कुठलं व्यसन नाही. फक्त हरिनामाचं नाव आणि त्या भगवंताचं नामस्मरण एवढंच मला येतं, याच्यापेक्षा जास्त येत नाही. आणि आमचा देव भयंकर आनंदी आहे हो, त्याच्यासाठी डोळ्यात अश्रू येते. इतकं आम्हाला त्याचं हे वाटतं, त्याचा अभिमान. डोळे पाणवलेत तुमचे का? मग काय करायचं, भगवंतासाठी तसं हे झालं काय, एवढे वांदं झाले शेवा. बस हेच सांगू वाटते. याच्या पुढचं तुम्ही आता काय बरं, काय मागणं आहे पांडुरंगाकडे आता? मला म्हातारपणापर्यंत माझ्या पायावरच चालू द्यावं, हेच देवाला मागतो मी. दुसऱ्याच्या हे ना खांद्यावर हात टाकून मला चालू देऊ नको आणि माझी बुद्धी जाऊ देऊ नको. ज्या दिवशी माझी बुद्धी जाईल त्या दिवशी मला घरातनं बाहेर काढतात. येडा झालाय, चल बाहेर. तुम्ही इतकं छान बोलताय ना, खरंच म्हणजे हे बोलत असताना ना तुमच्या सगळ्या भावना पांडुरंगाबद्दल असल्या तर इतक्या मस्त छान प्रकट होत आहेत ना. तुमचा आशीर्वाद घेतो आणि मी माझ्या वारीच्या पुढच्या प्रवासाला निघतोय. आषाढी कार्तिकेला भक्त येती वारीला,
रामकृष्ण हरी माऊली. मंडळी, तुम्ही माझ्या मागे बघताय विठू माऊलीच्या मंदिराचा कळस आहे आणि ह्याच कळसाचं दर्शन घेऊन सगळे वारकरी आपल्या परतीच्या प्रवासाला निघत असतात. आज मी तुम्हाला या कळसाचं दर्शन घडवून आणलेलं आहे, तेव्हा आपण सुद्धा या कळसाचं दर्शन घेऊया आणि आपल्या पुढच्या प्रवासाला निघूया. अर्थातच म्हणजे जाऊया आपल्या माहेरच्या अंगणामध्ये, कारण तिथे आपल्या ह्या सगळ्या सख्या जमलेल्या आहेत. त्या बघूया आजच्या भागाची हुकमाची राणी कोण होणार आहे ते. चला तर मग. खेळाला सुरुवात करण्या अगोदर आपण एक भेटवस्तू मात्र सन मराठीकडून या सगळ्या सख्यांना देण्यात येणार आहे. भक्तजन गाऊन्य बंधुजनामत गंगोरूपी रंगतया सकळले पांडुरंग. विठुमाऊलीने दुमदुमले जगध्वज दाटली आहे दैवी ढग तल्लीन झाले रघुरंग चालितो यो वारसंग. तयास कळले पांडुरंग तयास कळले पांडुरंग तयास कळले पांडुरंग तयास कळले पांडुरंग. आणि आता सगळ्यांना भेटवस्तू देऊन झालेले आहेत, त्याच्यामुळे सगळ्यांचे चेहरे अगदी खुललेले आहेत. ओके, तर आता आपण सुरू करूया आपल्या ह्या पहिल्या खेळाला. या खेळाचं नाव आहे संगीत खुर्ची. तर आपला खेळ हा असा आहे की काय होणार आहे, मी संगीत म्हटल्यानंतर टाळ वाजवणार आहे. टाळ जोपर्यंत मी वाजवतोय तोपर्यंत तुम्ही उठायचंय आणि असं फिरायचं इथून. आणि ज्यावेळी मी टाळ वाजवायचं बंद करीन तेव्हा आपापली खुर्ची पकडायची. तुमची वेळ सुरू होते मी टाळ वाजवल्यानंतर. आणि ये ढपाक, ये इधर भाग, ये ब्रेक मार, ये माइक दे, इधर माइक दे, जल्दी, लवकर माइक. हा माइक, हा इथे नळावरची भांडणं सुरू झालेली आहेत. काय झालं? मी ते आले होते, एक पाऊल फक्त असं पुढे गेला आणि मी बसले. त्या म्हटलं नाही, पण पुढे जाऊन मागं बसल्या ना त्या. काय वाटतं का तुम्ही कशा बसल्या, दाखवा कशा बसल्या. मी ते आले, बंद झालं, मी अशी बसले, ते मागून एवढी ते बस. चेहरा दिसू दे, फक्त भांडताना चेहरा दिसू दे. हा हा ताई, तुझं काय म्हणणं आहे? त्या मागं फिरून बसल्या परत. होय, ही खुर्ची कोणाची आहे? माझी, ही खुर्ची कोणाची आहे? ताईंची. मग कशा पायी इतके भांडतेस मग? त्याच्यामुळे ही खुर्ची या ताईंची आहे, कारण तू मागे येऊन बसलेस, तू बसू शकतेस. ओके, आणि या आपल्या पहिल्या राऊंड मधून 5 ताई बाद झालेल्या आहेत. पण तुम्हाला असंच जाऊ देणार नाही, सन मराठीकडून भेटवस्तू आहे. अरे मी थांबलेलो नाहीये, जिरा अजून. लवकर फिर. आणि अशा पद्धतीने 3 ताई बाद झालेल्या आहेत. या बरं. आणि अशा पद्धतीने 5 ताई गेलेल्या आहेत. आपल्या पुढच्या खेळाकडे एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. ताई, तुझं नाव सांग बरं. पल्लवी रोहन दनकवडे. पल्लवी ताई, माहेर कुठलं? बिवडी. ओके, आणि सासर कुठलं? दनकवडे. धनकवडी. कोण असतं माहेरी? आई, भाऊ, भाऊजय. अच्छा, काय सांगशील ताई माहेर बद्दल? आधी वडील शेतकरी, लहानपणापासून आम्हाला शेतीमध्ये कष्ट करून शिकवलं. मोठ्या भावाला इंजिनियर केलं, माझं ग्रॅज्युएशन झालं. बारक्या भावाला आर्मीमध्ये पाठवलं आणि सगळं व्यवस्थित चालू होतं आमचं.
आणि अचानक माझ्या वडिलांचा ॲक्सिडेंट झाला. त्याच्यामुळे आमच्या घरावर पूर्ण दुःखाचं सावट, म्हणजे त्यातून कोणच सावरू शकत नाही. आईला तर एवढा धक्का बसला की पूर्ण मानसिक स्थिती तिची बिघडली आणि डॉक्टरांनी सांगितलं की तिच्याजवळ एक जरी माणूस नाही का कंटिन्यू सतत पाहिजे. तर मोठा भाऊ IT क्षेत्रामध्ये असल्यामुळे त्याला सुट्टी भेटत नव्हती आणि मला सासर सोडून माहेराला राहता येत नव्हतं. मग आर्मीमधल्या भावाने जॉब सोडून दिला आणि आईपाशी येऊन राहिला. मग इथं आल्यावर काय करायचं, मग त्याने बँकेमध्ये जॉब सुरू केला. थोडं थोडं सेट होत गेलं. मोठ्या भावाचं लग्न झालं आणि अचानक देवाने एवढा हे केलं, माझ्या बारक्या भावाचं पण ॲक्सिडेंट झाला. म्हणजे त्यांनी वडिलांची कमी करूनच दिली नाही. म्हणजे सगळं जे वडील करत होते ते सगळं मोठ्या भावाला पण सपोर्ट द्यायचा, मला पण सपोर्ट द्यायचा. आणि अचानक म्हणजे असं तो क्षण आला ना की म्हणजे पूर्ण आमचं घरच हे झालं. त्याची उणीव कोणच भरू शकत नाही. वडिलांसारखा तो दोघांवर आमचा जीव लावायचा. या सगळ्या प्रसंगातून तू स्वतःला कसं सावरलंस? वडिलांच्या ह्याच्यातून तर बारक्या भावानेच आम्हाला सावरलं होतं, पण आता तोच यात जगत नाही, त्याच्यामुळे आम्हाला सावरायला असं कोणच नाही आहे की नाही का, म्हणजे आधार आम्हाला कोणच नाही राहिला. म्हणजे छोटा असून तो आमच्या म्हणजे वडिलांप्रमाणे दोघांना पण आधार दिला. आता आई एकटीच असते, मोठा भाऊ पण कामाला जातो, भाऊजाई पण कामाला जाते आणि बारक्या भावाचा 3 वर्षाचा मुलगा आहे. त्याला तर त्याचे बाबा पण आठवत नाही नाही का, म्हणजे त्याच्याकडे पाहून एवढं दुःख होतं ना की. पण काही मग भावानंतर नंतर कोणी ती जबाबदारी स्वीकारली की घर चालवण्यासाठी घरात आणि पूर्ण जबाबदारी मोठ्या भावाने? हो. आणि आईला पहिल्यापासून वारकरी संप्रदायामध्ये खूप इंटरेस्ट, ती वारी करते पंढरपूरची. अच्छा, ते वारी हो. आई दरवर्षी जाते वारीला? हो, दरवर्षी जाते. पण आता भावाचं असं झाल्यामुळे 2 वर्ष नाही गेले. ताई, जसं तू म्हणालीस की आई दरवर्षी जाते पण 2 वर्ष तिला जाता आलं नाही, पण मला असं वाटतं की तिची इच्छा ही लवकरात लवकर पूर्ण व्हावी आणि ती दरवर्षी तिला वारीला जाता यावं, इतकं विठू माऊलीने तिला अत्यंत सुदृढ ठेवावं, निरोगी ठेवावे आणि तिला उदंड आयुष्य लाभो, हीच मी विठू माऊलीच्या चरणी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा पाचीताईंचं खूप खूप अभिनंदन की तुम्ही या पुढच्या खेळामध्ये आलेल्या आहात. ताई, कसं वाटतंय तुला? खूप छान वाटतंय. मी पण पहिल्यांदाच या खेळापर्यंत आली आहे. हो ना, व्हेरी गुड. आता हुकमाची राणी होणार ना? होणार ना. बोल बघू, मीच होणार हुकमाची राणी. होणार हुकमाची राणी. अरे देवा, आता मी म्हणते मीच होणार हुकमाची राणी. मीच होणार हुकमाची राणी. मी म्हणते मीच होणार. मी हुकुमाची राणी. हे भाऊजींसाठी म्हटले का ना? नाही भाऊजीं, अच्छा, खेळासाठी म्हटलं, भाऊजींसाठी म्हटले. ताई, कसं वाटतंय? मीच हुकमाची राणी. या बात आहे, ताली दे दे इधर. हा सगळ्याच हुकमाच्या राणी आहेत. ओके, व्हेरी गुड. पण आपल्याला एकच हुकमाची राणी हवी आहे, बघूया ती कोण असणार आहे. आणि त्यासाठी आपण हा खेळ सुरू करणार आहोत. या खेळाचं नाव आहे सासर माहेर. काय आहे की तुम्ही इथे सगळ्याजणी सासरी उभ्या. हे सासर आहे आणि हे माहेर आहे. मी माहेर म्हटलं तर माहेरी उडी मारायची आहे, सासर म्हटल्यानंतर सासरी उडी मारायची आहे. पण उडी मारायची, हा, हे असं जायचं नाही. हे असं जायचं नाही. आणि जी ताई चुकीची उडी मारेल आणि जी ताई उशिरा उडी मारेल ती ताई बाद. अशा 2 ताई बाद होणार आहेत आणि 3 ताई जाणार आहेत आपल्या शेवटच्या खेळाकडे. ओके, चला तर मग सुरू करूया. आता आपण सगळे माहेरी उभे होता. हा, कुठे? सासरी आहोत उभे, माहेरच माहेरी जायचं. ओके, मी फक्त बघितलं तुमचं लक्ष आहे का? माहेरात जायचं म्हणलं उडी मारलीच पाहिजे. ओके, नाही मग त्यासाठीच आपला खेळ आहे हा. ओके, माहेर. वॉर्निंग, हा, वॉर्निंग. हा, उशिरा उडी मारली तर ताई बाद. हलू नको पुढे आता. ओके, सासर माहेर, सासर माहेर, सासर माहेर, सासर माहेर. ताई, तू बाद झालेली आहेस, त्याच्यामुळे तुला मिळते भेटवस्तू. ये बरं. एक ताई बाद झाली आणि आता बघूया कोण आहे ती दुसरी ताईची ताई बाद होणार आहे. ओके, आणि त्यासाठी सासर ताई उशिरा उडी मारली तर बाद. हा, ओके, रेडी. माहेर, सासर माहेर, सासर
माहेर सासर माहेर सासर. आणि आता काय झालं की दोन ताई मात्र या खेळातून बाद झालेल्या आहेत. एक ही ताई आणि एक ती ताई. तुझा तुझा पाय रेषेच्या पुढे गेला होता, आम्ही आमच्या कॅमेऱ्यामध्ये बघितलेले. पण आता काय झालेलं आहे की ह्या ज्या दोन ताई आहेत ह्या ऑलरेडी आपल्या पुढच्या खेळामध्ये गेलेल्या आहेत. त्याच्यामुळे तुमचं खूप खूप अभिनंदन. तुम्ही थोडा वेळ तिथे बसू शकता. ओके, या दोघींमध्ये झालेला टाय आहे. आता या खेळातून एक जण बाद होणार आहे आणि एक ताई जाणार आहे पुढच्या खेळामध्ये. ओके, रेडी? आणि आपण आता सासरी येत माहेर सासर माहेर सासर माहेर सासर माहेर सासर माहेर सासर माहेर सासर माहेर माहेर. ताई, तू बाद झालेली आहेस. तुला भेटवस्तू देण्यात येणार आहे. आणि अशा पद्धतीने 3 ताई गेलेल्या आहेत आपल्या शेवटच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. मंडळी, शेवटच्या खेळाकडे आपण जाणार आहोतच, पण त्याआधी आपण जाऊया आपल्या सुंदर अशा भागाकडे ज्याचं नाव आहे माहेरच्या आठवणी. दोघी आलेल्या आहेत तिथे आपल्या माहेरच्या आठवणींमध्ये. दोघी बहिणी आहेत ना? सख्या सख्या बहिणी आहेत. सख्या सख्या हो हो, एका आईच्या. अच्छा, म्हणजे सख्या बहिणी एकाच आईच्या. मला वाटतं तू छोटी ना? सगळ्यात तू सगळ्यात छोटी. मोठी. अच्छा, तू मोठी आहे आणि मग ही छोटी आहे सगळ्यात. आणि का किती बहिणी आहेत तुम्ही? 7 बहिणी. 7 बहिणी. हो, 7-12 पक्का. मग तुझा पहिला नंबर. नाही, मग माझ्यापेक्षा एक मोठी. अच्छा, म्हणजे तुझा दुसरा नंबर. मी 2 नंबर. आणि ताई 7वा नंबर आहे. 7वा नंबर आहे. व्हेरी गुड. माहेर कुठलं? माहेर कोंडवा खुर्द, कात्रजच्या जवळ. आणि सासर? सुसगाव. सासर सुसो दोघींचंही? नाही, माझं कळस. पण मग ताई माहेरी मग आता कोण कोण असतं? फक्त आई असते. काय सांगशील आईबद्दल? आमच्या आईने खूप कष्ट केलेले आहे आम्हाला 7 जणींना शिकवण्याचं, लग्न करायचं, बाळांपण करायची. फक्त भाजीच्या व्यवसायावरती केलेले. 40 किलोचा बोजा डोक्यावर घेऊन 4 किलोमीटर जात होती पायाने. आणि आम्हाला सगळ्यांना तिने ना भाजीपाल्याच्या धंद्यातून एवढं मोठं केलं, एवढं शिकवलं, घडवलं. खूप चांगले संस्कार दिलेत आमच्या आईने आम्हाला. आमच्या आईला मुलाची उणीव भासावं नाही किंवा असं वाटत पण नाही आमच्या आईला की मला मुलगा नाहीये म्हणून. एवढं मुलं इतकं प्रेम करतो आम्ही आमच्या आईवरती. आणि आमच्या आईचा एक एवढा मोठा कार्यक्रम केला होता मी की जवळजवळ त्याला 2000 पब्लिक जमा केलं होतं. अमृत महोत्सव सोहळा म्हणून आईचा केला होता की जी मुलं आईवडिलांचं मेल्याच्या नंतर करतात. पण आम्ही मुलींनी असं दाखवून दिलं की आमच्या आईला असं सांगितलं की याच देही याच डोळा पाहीन मी माझ्या मुक्तीचा सोहळा. असं आमच्या आईला आम्ही करून दाखवलं. त्याच्यामुळे आमची आई त्याच्यात इतकी खुश आहे असं तिला वाटतच नाही की मला मुलगा नाही आहे म्हणून. आमच्या आई भाजीपाल्याचा व्यवसाय करून आता थकली. तिची हाडं पूर्ण कामातून गेलेली. म्हणजे एवढं वय झालंय तिचं 75. आम्हाला तिचं खूप टेन्शन असतं, तिला शुगर आहे. त्याच्यामुळे आम्ही म्हणतो प्रत्येक जवळ तू एक जणी जवळ एक रात्र राहिली तर तुझा आठवडा जाईल. पण आई तू आमच्या जवळ राहत जा. पण आई आमची इतकी हट्टी आहे की जावयाच्या दारात राहायची तिची इच्छा नाही. त्याच्यामुळे आम्ही सगळ्या बहिणींनी विचार केला. तिला एक बिल्डिंग बांधून दिली, तिथं फ्लॅट बांधून दिले आणि त्या फ्लॅटचं भाडं घेऊन आई तिथं राहते आमची. आज सगळ्या मुली करोडपती आहे, पण फक्त माहेरात माझी आई एकटी आहे. ह्या गोष्टीचं खूप दुःख वाटतं. पण आईला वडील गेल्यापासून आम्ही आईला कधी असं अंतर पण नाही दिलं आणि असं आठवून पण नाही दिलं की आई आपले वडील गेलेत आणि आई आज एकटी म्हणून. असं कधीच वाटून नाही दिलं. तिथे कधी कधी घरातली सख्खी मुलं सुद्धा आई वडिलांकडे इतकं बघत नाही तितकं तुम्ही 7 मुलींनी केलेलं आहे, आईसाठी केलेलं आहे. आणि ताई, मला तुला विचारायचंय, तू काय सांगशील? जसं ताईने माहेरबद्दल सांगितलं, तुझं बालपण कसं गेलं? बालपण तर खूप कामामध्येच गेलं. कारण की आत्ता जे मुलं दिवस बघतात ते आम्ही कोणी बहिणींनी पाहिले नाही. जसं आई भाजी घेऊन घरापासून 4 किलोमीटर जायची भाजी विकायला. एकच रविवारची सुट्टी असायची, पण तिच्या मागे आम्ही भाजी घेऊन विकायला जायचो. आणि डोक्यावरती पाट्या इतक्या वाहिल्या आहेत ना की आज आम्हाला आमचं शरीर सुद्धा साथ देत नाहीये की वय 40 झाले पण आईचं वय 75 आहे तरी ती आमच्यापेक्षा स्ट्रॉंग आहे. आणि वडील नाहीये त्याची खंत आहे. आईला आता 7 मुली आहेत, 16 नातवंड आहेत.
22 पतरुंड आहेत. पण ह्या याच्यामध्ये फक्त एक वडिलांची खंत वाटते की वडील नाहीये, जे हा सुवर्ण सोहळ्यासारखं वाटतो की त्यांनी नातवंडांमध्ये राहायला पाहिजे होतं. आणि एकच अशी अपेक्षा होती की सगळ्यांकडं गाड्या आल्या, सगळ्यांचे बंगले झाले, पण वडिलांनी त्याच्यासाठी राहायला पाहिजे होतं की त्या गाडीमध्ये, त्या बंगल्यामध्ये राहायची आमची खूप इच्छा होती आणि ती अपुरी राहिली. की माझ्या वडिलांना, मला तरी असं वाटतं की पुनर्जन्म घेऊन त्यांची पुन्हा ही साथ द्यावी आणि 7 मुली त्यांच्या पोटी अशाच पुन्हा जन्माला याव्या. पण एक नंतर ना अशी एक 2009 साली घटना घडली की माझ्या मिस्टरांचा खूप मोठा ॲक्सिडेंट झाला मकर संक्रांतीच्या दिवशी. आणि मला माहीत पण नव्हतं की माझ्या मिस्टरांचा ॲक्सिडेंट झाला. मी फोन करत होते, ते मला म्हटले आपण आपल्या मोठे जे चुलते वगैरे आहेत त्यांचे तिळगुळ घेऊन आपण त्यांच्या घरी जाऊया. तर म्हटलं ठीक आहे. मी तयार होऊन बसले तरी ते येत नाहीये, फोन पण उचलत नाहीये आणि त्यांचा तर ॲक्सिडेंट होऊन ते रुबी हॉलमध्ये आहे हे पण माहीत नाही. आणि डॉक्टरांनी सांगितलं की 4च मिनिटाची मुदत आहे, तुम्ही तुमचे नातेवाईक गोळा करा. मग खूप इतकं वाईट वाटलं आणि त्यावेळेस मला माहीत नाही आणि 1.5 वर्षाचा मुलगा घेऊन मी ICU मध्ये, माझी नणंद आणि मी बसले. पण वडील माझे इतकं वयस्कर असताना सुद्धा रुबी हॉलमध्ये अशा ठिकाणी रात्रंदिवस त्यांच्यापाशी बसत होते. जे मुलांनी वडिलांसाठी करायचं तर त्यांनी जावयासाठी केलं. आणि मग माझ्या मिस्टरांची असं खूप तब्येत हे झाली तर त्यामुळं खूप वाईट वाटायला लागलं. आईला टेन्शन आलं की आता 4 मिनिटाच्या मुदतीतून माझ्या मुलीचं कसं होईल. पण देवाने ती साथ सोडली नाही. प्रत्येक देवाचं करायला लावलं ते केलं. पण आज माझ्या साथीला सगळं हे देवाची कृपा म्हणावी लागेल की आज ते पुन्हा पुनर्जन्म घेऊन आले आणि ते आज आहेत. मी माझ्या वडिलांचे खूप आभार मानते की अशा वयामध्ये, खूप 60 वयाचे होते त्यावेळेस त्यांनी रात्रंदिवस इथे बसून काढले. आणि आता आम्ही आईला पण छान बघतो. पण वडील असते तर अजून खूप आनंद घेता आला असता. बरोबर. पण ताई, जसं तू म्हणालीस की आज तुम्ही सगळे इतके छान सुखात आहात, ऐश्वर्यात आहात, ते सुख, ते ऐश्वर्य बाबांनी बघायला पाहिजे होतं. पण आज जाता जाता या माध्यमातून जर बाबांना काही सांगावंसं वाटलं तर काय सांगा? काही नाही, त्यांना असंच म्हणजे वाटतं की त्यांनी ह्या सगळ्या गोकुळामध्ये पुन्हा यावं आणि आमच्याबरोबर एकदा तो दिवस पाहावा, हीच इच्छा अपुरी राहिलेली आणि ती पूर्ण व्हावी खूप इच्छा होती. पण आता देवानी आमच्यातनं त्यांची साथ सोडलेली आहे. नाही, पण खूप वाईट वाटतं. एक सांगू का ताई, बाबा जिथे कुठे असतील ना ते नक्कीच खुश असतील, आनंदात असतील. आज तुम्हा सगळ्या लेकींचा संसार बघून आज सगळ्या लेकी इतक्या छान सुखात आनंदात आहे, हे त्यांचेच आशीर्वाद आहेत. रामकृष्ण हरी. माहेरच्या आठवणीनंतर आता सुरू करूया आपल्या शेवटच्या खेळाला, कारण या खेळातूनच होणाऱ्या आजच्या भागाची हुकमाची राणी. तेव्हा बघूया कोण होते हुकमाची राणी, जिला मिळणार आहे मायक्रोवेव्ह. या खेळाचं नाव आहे टप्पाटप टप्पाटप. काय करायचंय, प्रत्येकाला वेगळ्या रंगाचे चेंडू देण्यात येतील. काय करायचंय, तो चेंडू घ्यायचाय, टप्पा टाकून बरोबर त्या समोरच्या भांड्यांमध्ये गोळा करायचे. जी ताई जास्तीत जास्त चेंडू त्या भांड्यांमध्ये टाकेल ती असणार आहे विजेती, मग उपविजेती आणि मग 30 क्रमांकाची ताई. कळलेलं आहे तुम्हाला? ओके, कुठून सुरुवात करायची? करा माझ्यापासूनच. तुझ्यापासूनच करायचे. ओके, हे घे, हे चेंडू तुझे, ताई हे तुझे आणि ताई हे तुझे. तिथे उभी राहू शकतेस. 1 2 3 म्हटल्यानंतर 1 2 3. ओ, अरे क्या बात है. एक मिनिट इथे दे. आता जाईल बघ. 1 2 3. अरे कुठे गेला? आता एक तरी घालवायला पाहिजे. ये इथं लवकर. हा, 1 2 3.
ह्या 2 ताईंमध्ये टाय झाल्यामुळे पुन्हा 2-2 चेंडू त्यांना देण्यात येते. गेला 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 गेला. प्रत्येक एवढं चाललंय हिचं. निर्णय तुमच्या समोर आहे आणि 3ऱ्या क्रमांकाची ताई आहे पल्लवी ताई. ताई तुझं खूप खूप अभिनंदन. आणि उपविजेती ठरलेली आहे अमृता ताई. ताई तुझं खूप खूप अभिनंदन. सन मराठीकडून तुला मिळते तुझ्या हक्काचा माहेरचा आहेर इंडक्शन. आणि आजच्या भागाची हुकुमाची राणी ठरलेली आहे रेखा ताई. एकदम जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. भेटीला सख्या श्रीरंगार विठ्ठला तोच माय तोच बाप विठुराया पंढरीचा. तर उपमाची राणी झालेस. काय काय मनात चाललंय? काय काय कसं वाटतं? खूप छान वाटतंय. जो माहेरवासनीचा जो साडी आणि चोळीचा मान असतो तो आज मला माझ्या माहेरी भेटलाय. त्याच्याबद्दल मी माझ्या आईचे खूप खूप आभार मानते. परत तू आता हुकमाची राणी झालेली आहेस. कुठला हुकूम तुला इथे सोडावा असं वाटतोय? जो काय आत्ताच्या कलियुगामध्ये मुली आणि मुलांमध्ये जो भेदभाव म्हणजे होतोय तो कमी झाला पाहिजे. त्याचप्रमाणे जे आत्ता मुलींवरती अत्याचार चालू आहेत त्याच्यावरती लवकरात लवकर कारवाई म्हणा किंवा काय त्या गुन्हेगारासाठी ते लवकरात लवकर झाली पाहिजे. अच्छा, म्हणजे असा तडक निर्णय झाला पाहिजे, त्वरित निर्णय झाला पाहिजे असं त्वरित झाला पाहिजे. नक्कीच नक्कीच. तरी हा खूप छान हुकूम तिथे मांडलेला आहेस. त्याचा नक्कीच विचार केला जाईल. ओके, पुन्हा एकदा तुझं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. आणि हुकमाच्या राणीला मिळतोय गिफ्टिंग पार्टनर विठोबा आयुर्वेदिक दंतमंजन आणि टूथपेस्ट यांच्याकडून गिफ्ट हॅम्पर. तरी तू उपमाची राणी झालेली आहेस त्यामुळे तुला मिळते तुझ्या हक्काचा माहेरचा आहेर मायक्रोवेव्ह. सोहळा सख्यांचा हो हो हो, सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा हो हो हो, सोहळा सख्यांचा. आषाढी एकादशीचा सुख सोहळा पार पडलेला आहे आणि उद्या सुरू होणार आहे परतवारी. तेव्हा उद्याचा भाग अजिबात चुकवू नका. बघत राहा तुमचा लाडका कार्यक्रम गजर माऊलीचा सोहळा सख्यांचा. गिफ्टिंग पार्टनर विठोबा आयुर्वेदिक दंतमंजन आणि टूथपेस्ट. रामकृष्ण हरी. विठाल 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 विठाल.